हा राजाचा महाल नाही, सखाराम बाइंडरचं घर आहे। सखाराम बाइंडर विजय तेंडुलकरांचं एक असं नाटक जे मराठी रंगभूमीवर एक वादळ घेऊन आलं होतं। 1972 साली पहिल्यांदा रंगमंचावर सादर झालेल्या या वास्तववादी नाटकाने प्रेक्षकांना अक्षरशः भेदरून सोडलं। सखाराम बाइंडर या नाटकातलं सखाराम हे पात्र फार वेगळं होतं। समाजाच्या नियमांवर थुंकणारा, लग्न संस्थेवर विश्वास न ठेवणारा आणि आपल्या पद्धतीने जगणारा माणूस होता। सखारामच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया, त्यांचे नातेसंबंध, त्यातून निर्माण होणारे नैतिक प्रश्न हे इतकं तीव्र होतं की यामुळे या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं। 1972 साली कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाइंडर हे रंगमंचावर आलं, ज्यात सखारामांची भूमिका निळ फुले यांनी केली होती। चंपाची भूमिका नीलम प्रभू आणि लक्ष्मीची भूमिका ललिता सारंग यांनी केली। आज 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा हे नाटक रंगभूमीवर आलंय। दिग्गज मराठी अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा या मंचावर परतत आहेत आणि तेही सखारामांच्या भूमिकेत। त्यांच्यासोबत नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोराडे आणि दिग्दर्शक अभिजित झुंजारराव अशी तगडी टीम। तेंडुलकरांच्या लेखनाला धक्का न लावता हे नाटक नव्या पिढीसाठी नव्याने उभं करणं ही आमची जबाबदारी, असं दिग्दर्शक स्वतः सांगतात। सखाराम बाइंडरमध्ये सखाराम जितका महत्त्वाचा आहे तितकीच महत्त्वाची आहे लक्ष्मी आणि तितकीच महत्त्वाची आहे चंपा। कथेची सुरुवात होते सखाराम आणि लक्ष्मीपासून। लक्ष्मी एक साधी, धार्मिक आणि सहनशील स्त्री, सखारामला कायम घाबरून राहणारी, देवावर श्रद्धा असणारी। घरी गणपती असताना दोघांमध्ये धर्म आणि विश्वासावरून वाद होतो। रागाच्या भरात सखाराम तिला मारझोड करून घराबाहेर काढतो। थोड्याच दिवसात सखारामच्या आयुष्यात येते ती चंपा, एकदम बिनधास्त, थोडी बंडखोर आणि धडाडी सुद्धा। सुरुवातीला सखारामला वाटतं आता त्याला खरी जोडीदार मिळाली, पण जसा जसा वेळ पुढे जातो तसं दोघांचं नातं तुटक, रागीट आणि हिंसक होत जातं। सखारामचा राग, चंपाचा बंड आणि दोघांमधली एक नाजूक लढाई शेवटी सगळं उद्ध्वस्त करून जाते। पडदा खाली येतो आणि रंगमंचावर उरते ती फक्त आणि फक्त शांतता। एक अशी शांतता जी सखारामच्या आयुष्या इतकीच भयानक आहे। सयाजी शिंदे सांगतात, सखाराम ही केवळ व्यक्तिरेखा नाही, तर प्रत्येक माणसाच्या आत दडलेला एक प्रश्न आहे। आपण खरोखरच प्रामाणिकपणे जीवन जगतो का? हे नाटक केवळ समाजाला आरसा दाखवत नाही, तर आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं। त्या काळी लोक म्हणायचे, हे नाटक समाज बिघडवेल, पण नाही। आज अर्ध्या शतकानंतर हेच नाटक सामाजिक जाणीवेचं साधन ठरलंय। विजय तेंडुलकरांचं लेखन म्हणजे वास्तवाचं निर्भीड चित्रण, जिथे भावनांपेक्षा वास्तवाला आणि सत्य परिस्थितीला महत्त्व दिलं जातं। तेंडुलकरांनी केवळ नाटकं नाही लिहिलीत, त्यांनी समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं आणि यातूनच जन्माला आलं मराठी नाटकाचं नवीन पर्व, विचारांचं आणि जागृतीचं। आज सखाराम बाइंडर हे नाटक पुन्हा रंगभूमी गाजवत आहे। हे नाटक म्हणजे केवळ एक कथा नाही, तर एक विचार आहे जो प्रत्येक पिढीला नव्याने भिडतो।